ऑलराइट गाइस, अक्षय धुमाळ इज हियर आगे ना पीछे, सब्सक्राइब करो। ये भगवान क्या जुलूम है। दादांनो आता जेवढं बोललो होतो ना मी, ते आय थिंक गेले वाटतं सगळं। तर आता मी परत बोलू नाही शकत, पण तरी पण बोलतो की मी सांगत होतो की मीने आता माझा माईक खराब झाला होता। अरे यार, पचका झाला माझा यार, खरंच पचका झाला। खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या, पण बघूया आज जाऊन व्हिडिओ बघेल तर कळेल मला। नसेल सांगितलं तर मी उद्या सांगेल तुम्हाला। तर मी बोलत होतो की मीने जो माउंट घेतला आहे तर नका घेऊ तो माउंट। आणि काय माहिती आहे, माझा मूड ऑफ झाला आहे आता, काय माहीत चालतंय नाही चालतंय, मला दिसत नव्हतं। ठीक आहे, तर मी आता निघालो आहे, आता ऑलमोस्ट आता पोचणार आहे। आजचा व्हिडिओ बघूया कसा बनतो आहे। तर मी खूप साऱ्या गोष्टी बोललो होतो, आता काय माहिती आहे रेकॉर्ड झाल्यात की नाही झाल्यात। बटन तर प्रेस केलं होतं, नसेल झाल्या तर मी परत एकदा सांगतो की मीने माझा जो 3 दिवसापासून ब्लॉग येत नव्हता का, कारण की माझा माईक खराब झाला होता। माईक खराब झाला होता तर त्या माईकचं ना मी एवढा शोधाशोध केलं आहे ना, पण ते भेटलं नाही माईक मला। तो माईक मी एका दुकानात पोचलो शोधता शोधता, आणि त्या दुकानात सांगितलं की बाबा मला हा माईक पाहिजे। तर त्या दादांनी सांगितलं की बाबा हा माईक तर माझ्याकडे नाही, आणि त्या दादांना मी टेन्शनमध्ये दिसलो। आणि तो दादा म्हटला मला की माझ्याकडे हा माईक नाही आहे, पण तुझा जो माईक आहे तो मी बनवून देऊ शकतो। तर मी बोललो यार मग वेल अँड गुड होईल यार, माझा माईक मला बनवून भेटतो तर काय प्रॉब्लेम आहे। ती माझी पुढची पिन असते ना, ती टाकताना ना थोडंसं म्हणजे ते माहिती आहे ना आपलं काय बोलतात, आपला एअरफोन खराब होतं पिनवालं, तर पुढची वायर खराब होते, तसं काहीतरी झालं होतं। मग मी बोललो यार दादा बनवून दे मला। मग त्या दादाने मला बनवून दिला। मी एवढा खुश ना काही विचारू नका, माझे पैसे पण वाचले आणि मला माझं माईकच बनवून भेटला। तर मस्त टेन्शन कूल झालं माझं। मग नंतर मग मी काय केलं, माईक टेस्ट केला वगैरे, आणि नंतर मीने भाई हेल्मेटला एवढी बाप सेटअप केला आहे ना मीने, म्हणजे एकदम होल करून प्रोफेशनल एकदम वायरिंग बिरिंग एकदम प्रॉपर केली आहे माईकची, विचारू नका। मज्जा येते आता सध्या तरी मला व्लॉग करताना। आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे मी तुम्हाला की भाई तुम्ही जे माउंट घेताना ते माउंट घेऊ नका का, कारण की त्या माउंटपेक्षा अजून एक चांगला जुगाड आहे। अगोदर पण तुम्हाला माहीत असेल, ज्याला नसेल माहीत त्याला सांगतोय मी, हा जुगाड आहे की तुम्ही दुकानात जावा, तिकडे तुम्हाला पाईप भेटा, तिकडे तुमचं इलेक्ट्रिशियनचं काम होतं, ते सगळं त्या दुकानाचं नाव मला येत नाही आहे, इलेक्ट्रिशियनच्या दुकानात जावा आणि त्याला बोला भाई एमसील द्या मला। 20 रुपयाला पण भेटतं, 10 रुपयाला पण भेटतं, 50 रुपयाला पण भेटतं। ते 20 रुपयाचा एमसील घ्या, आणि त्या 20 रुपयाच्या एमसीलने भाई तुम्ही ते गोप्रो चिटकवण्याचा हेल्मेटला प्रयत्न करा। त्याचं स्टँड चिटकवण्याचं एवढंसं स्टँड येतं, ते चिटकवण्याचं मी तुम्हाला प्रॉपर सांगेन। याच्यावर मी वेगळा एक व्हिडिओ बनवेल सेटअपवरती। तर मी भारी एकदम जुगाड केलेला आहे, तर सांगेनच मी तुम्हाला। सगळीकडे ना मला ना प्रदूषण दिसतं, असं फील होते प्रदूषणच आहे आय थिंक सो। मी दूर झालेलं आहे सगळं, म्हणजे एकदम वातावरण एकदम दूषित दिसतंय, हवामान। तर काय बोलत होतो मी, कसं झालं माहिती आहे आता, एवढं मी बोललो होतो, एवढा एक्सायटेड होतो, तर मला हे पण नाही कळत आहे मी इंट्रो दिला आहे की नाही दिला आहे। तरी पण मी परत देतो तुम्हाला इंट्रो। ऑलराइट गाइस, अक्षय धुमाळ इज हियर आगे ना पीछे, सब्सक्राइब करो नीचे। आपण ऑलमोस्ट पोचण्यातच आहे, तर बघूया आजचा व्हिडिओ कसा एडिट होतो, माईक प्रॉपर सेटअप आहे की नाही आहे। मी अजूनपर्यंत हेच करतोय, मला कळत नाही आहे का, कारण की भाई माझ्या माईकचं खूप प्रॉब्लेम येत होता। आता मी परमनंट सोल्युशन काढलेला आहे त्याचा। आता तर झालं तर ठीक आहे, नाही झालं तर मग परत काय ना काहीतरी जुगाड करावा लागेल। आणि रस्ता खाली आहे, आपल्याला बॅग इथेच लावतो आता, कारण की एक जागा भेटलेली आहे, छोटीशीच बॅग घेऊन जातो आपण, टिफिनच असतो फक्त त्या बॅगेत। आणि दूर वाटतोय गाडी आपल्याला भाई, आता फुल पॉवरफुल गाडी भेटलेली आहे। हो इनोवाच्या पाठी बुलगा लागलेला बघा भाई, आपल्याकडे कधी 4 व्हीलर असावं वाट पाहतोय मी। याच्यात लवकर भाईचा ट्रक खराब झालेला आणि भाईचे पेट्रोल संपलेलं आहे। हा भाई त्याचं वेट करतोय।
तर आपण पोचलो आहे आता. हा व्लॉग चांगला झाला असेल, थोडंसं तुम्हाला काहीतरी सांगण्यासारखं झालं असेल तर नक्की तुम्हाला शेअर करेल. आणि आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंतसाठी बाय बाय.